मॅडम एक मिनिट. दामिनी मॅडम, हे सगळं अंगत प्रकरण तुम्हीच तर घडवून नाही आणलं ना? काय बोलतेस तू? नाही म्हणजे मला माहिती की मी तुम्हाला या घरात नकोय. हे तर आहेच, मला तू या घरात नकोच. पण हे तुलाच काय, अख्ख्या जगाला माहितीये की तू मला या घरात नकोयस ते. पण म्हणून तुला या घरातनं बाहेर काढण्यासाठी मी या थराला नाही जाऊ शकत ग. आणि आता ऐकलंस ना मी धैर्यला काय म्हणाले ते, की मी तुझ्या पाठीशी आहे बोलले ना, तरीही माझ्यावर आरोप करतेस. आणि काय शब्द दिलायस तू आता धैर्यला? हा, की या घरातल्या लोकांवर मी आरोप करणार नाही म्हणून. तरीही माझ्या विरोधात पुरावे आहेत का तुझ्याकडे? पुरावा नाहीये, खरं शंका आली होती मनात. राऊंड राऊंड सारखं असं वाटत होतं की कदाचित या सगळ्या मागे तुमचाच हात असेल. छान, चोराच्या उलट्या बोंबा. चांगलंय. अगं आता बाहेर लोकांना सुद्धा कळलं असेल ग, की हा चेहरा जेवढा भोळा भाबडा दिसतोय ना, एवढा नाहीये. माझ्या धैर्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवता आलं नाही म्हणून बाहेरच्या पुरुषासोबत तू. मी असं काही केलेलं नाहीये. अच्छा, मग जा ना कोर्टात, जा आणि सिद्ध कर की मी असं काही केलेलं नाहीये म्हणून. मलाही बघायचंय तुझ्यावर कोण किती विश्वास ठेवते ते. धैर्याला शब्द देऊन स्वतःला अडकवलंस तू सगळं. आता या सगळ्यातनं कशी सुटतेस तू, तेच बघायचंय मला. धैर्य, कसल्या शब्दात अडकवलं मला? सावी, सावी सावर स्वतःला. आणि हे तू एकटी नाहीयेस, आम्ही आहोत तुझ्या सोबत. आणि अगं, आम्हाला जेवढं शक्य असेल ना तेवढी आम्ही तुझी मदत करू बघ. त्यामुळे काळजी करू नकोस बघ. आणि अगं, आता भाऊजी सुद्धा तुझ्या सोबत आहेत, त्यामुळे विश्वास ठेव, सगळं लवकरच चांगलं होईल बघ. थँक्यू वहिनी. मी खरं सांगते वहिनी, मी असलं काही. अगं वेडी आहेस का? आम्हाला माहिती आहे की तू काहीही केलेलं नाहीयेस. आणि लवकरच ते सगळ्या जगाला पण कळेल. जे काय चाललंय ना ते लई चुकीचं चाललंय बघ. पण मला माहितीये आपणच जिंकणार. तुम्ही, धैर्य सगळे माझ्या बाजूने आहेत, त्यामुळं मला ना घाबरायचं काही कारणच नाही. आणि भाऊ पण कायम सांगतात, विजय नेहमीच सत्याचा होतो. फक्त सत्याच्या बाजूने चालणाऱ्यांनी कधीच हार मानायची नाही. काही झालं तरी कायम लढत राहायचं. आणि मी लढणार.
आता तुमची मदत नाही, तुमची व्हॅल्यू प्रूव्ह करायची वेळ आली आहे. मुजुमदारांबरोबर जे काही नातं जोडलंय का नाही, त्याची किंमत दाखवायची वेळ आली आहे. तुम्हाला ही अशी पाकिटं मिळत राहतील, पण त्याआधी बघूयात की तुम्ही काय करताय ते. हो भाऊजी, तुम्ही फक्त बघाच मी काय करते ते. कसं आहे, ही दीपकने किंमत चुकवते पण आणि मोजायला पण लावते. आता मागच्या टायमाला तुम्हाला हेल्प केली हाय ना तुमच्या लक्षात? हा, त्यामुळे ह्या वेळी सुद्धा तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहा. नक्की ना? नाहीतर आतापर्यंत न फुटलेला वंशांच्या प्रेमाचा झरा फुटायचा तुमचा. भास्कर भाऊजी, हे बघा, मला जे कोण पैसे देतात का नाही, त्यांच्याच प्रेमाचा झरा फुटाची सिस्टीम आहे माझ्याकडे. तेव्हा बाकी सगळे गेले मसनात. हा, तेव्हा आता मला तुम्ही सांगा पद्धतशीर काय, कधी, कुठं, कसं करायचं ते. सगळं आत्ताच सांगायचंय? तुम्हाला जेव्हा सांगू वाटेल तेव्हा सांगा, काय गडबड नाही आपल्याला. काय करायचंय, कसं करायचंय, कावा करायचंय, ती वेळ आली की सांगू. तुम्ही म्हणाल तसं. बरं, येऊ मी. थँक्यू. चला, ही बया त्या सावीच्या विरोधात आहे म्हणून आपला फायदा नक्की होईल. हिच्यासारखं का नाही, प्रत्येक व्यक्ती त्या सावीच्या विरोधात आपल्याला उभा करायचा. हा? सावी मॅडम, आपल्याला ही केस कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे. त्यामुळे एखादी छोटी किंवा अगदी बारीक बारीक गोष्ट सुद्धा यातून सुटता कामा नये. अंगद तुम्हाला कुठं भेटला, कसा भेटला, तो तुमच्याशी काय काय बोलला, हे जरा मला सगळं डिटेलमध्ये सांगा. सावी नाईक बद्दलचं मला सगळं कळलं पाहिजे, एकूण एक. म्हणजे तुम्हाला तिच्याबद्दल जे काही माहिती असेल ना, ते सगळं बोला. अंगद मला भेटायच्या आधी रीना परागला भेटला होता. त्यांनी सांगितलं होतं की तो भाऊंचा स्टुडंट आहे आणि त्याला माझ्या मदतीची खूप गरज आहे, म्हणून मी मीटिंगसाठी तयार झाले होते. आणि तेव्हा मला पण पैशांची लई गरज होती. हो, सावी नाईकला पैशांची गरज होती हे मला माहित होतं. तिचे आजोबा म्हणजे भाऊराव नाईक आजारी आहेत. त्यांच्या इलाजासाठी तिला पैसे हवे होते आणि त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते हेही मला माहित होतं. तेव्हाच ठरवलं या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. पैशांची गरज. आणि
आणि याच गरजेचा त्यानं गैरफायदा घेतला. धैर्य, तुम्ही कशाला आलात? तुम्ही आराम करायचा ना, तुम्हाला आरामाची गरज आहे. आरामाची नाही, आरामापेक्षा जास्त तू या सगळ्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. बस. तुला मी अंगद बद्दल सगळं आठवून ठेवायला लावलं होतं. नंतर मलाही एक प्रश्न पडला की कशावरनं अंगद हेच त्याचं खरं नाव आहे. त्यात सुद्धा गडबड असूच शकते. करेक्ट. 100% करेक्ट. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सावी मॅडम, अंगदने तुमच्याकडे काही पैशांची मागणी केली होती का? म्हणजे तशी शक्यता आहे. धैर्य सरांचं म्हणणं बरोबर आहे. अंगदनं हे सगळं जाणीवपूर्वक केलं असणार आणि हे करण्यामागे त्याचा काहीतरी उद्देश आहे हे मात्र नक्की. नक्कीच. आत्ता ते फक्त यावरच विचार करत असतील की अंगदचा या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली रोल काय आहे. अंगदने हे सगळं ठरवून तर केलं नसेल ना, यावर त्यांचा काथाकूट चालू असेल. आहे त्यांना काय करायचं ते करू द्यात, पण त्यांची सगळी स्टेटमेंट कोर्टात कशी खोटी ठरवतो ना, आता बघाच तुम्ही. तुम्ही काहीही करा, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मला हवाय तो फक्त रिझल्ट. ही सावी नाईक या प्रकरणातनं सुद्धा कामा नये. मला ती माझ्या घरात नकोय. मला तिचं तोंडच बघायचं नाही. डोंट वरी मॅडम, ॲडव्होकेट डोईफोडेचा शब्द आहे. अजिबात काळजी करू नका. आहे मी. आणखी एक महत्वाची गोष्ट, या सगळ्या प्रकरणामागे नक्की कोण आहे हे बाहेर यायला नको. येणार ना, नक्की बाहेर येणार. यामागे कोण आणि का आहे हे आपण नक्की शोधून काढू. सावी मॅडम, तुम्हाला काय वाटतं, कोण असेल या सगळ्याच्या मागे? म्हणजे तुमचा कोणावर काही संशय? नाही, माझा कुणावरच संशय नाही. नक्की? हा,
ठीक आहे. तुम्ही जेव्हा त्याच्याकडे मीटिंगला गेला तेव्हा त्याचा बिहेवियर कसा होता? म्हणजे त्याचं वागणं काही असं वेगळं संशयास्पद वाटत होतं का तुम्हाला? ठीक आहे, त्यावेळी नाही, पण त्यानं काहीतरी केलं होतं असं तुम्हाला आत्ता जाणवतंय का? आठवायचा प्रयत्न करा. कदाचित यातून आपल्याला काहीतरी महत्वाचा पुरावा मिळू शकतो. मिळाला. आपल्याला हवा तो मुद्दा मिळाला. आता सगळे पुरावे माझ्या ताब्यात आहेत. आता त्या सावीला कसं आयुष्यातून उठवतो ना, बघाच तुम्ही. त्या सावीला अशी शिक्षा मिळायला हवी ती जन्मभर तिच्या लक्षात राहील. नाही 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 नाही, एक जन्म नाही, 7 जन्म तिच्या लक्षात राहील. अज्ञातने दाखल केलेला गुन्हा ही फक्त सुरुवात आहे हो. तुम्ही बघा ना, मी इतके सिरियस अटेम्प्ट तिच्यावर दाखल करीन ना की त्याच्यामुळे फक्त तीच नाही, मुजुमदारांच्या आयुष्यातून तिचं अस्तित्वच संपून जाईल. परत कोल्हापुरात पाय ठेवणार नाही ती. आपल्याला पाहिजे ते व्हावं असं जर वाटत असेल तर एक गोष्ट आपल्याला नीट कळली पाहिजे. म्हणजे अंगदची पहिल्या दिवशी मी जी उलट तपासणी घेईन तेव्हा सत्य काय आहे ते कोर्टासमोर येईल. पण त्यासाठी संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं ते मला डिटेलमध्ये सांगा. सांगते. त्या दिवशी घरात हळदी कुंकू होतं. आणि म्हणून मला मीटिंगला जायचं नव्हतं. पण मीटिंगला येण्यासाठी तो एवढा गळ घालत होता की त्याने सांगितलं की त्याला एक इन्व्हेस्टर सापडलाय आणि त्यांनी आत्ताच वेळ दिलाय. आणि मी जर गेले नाही तर एवढ्या मेहनतीने त्याला सापडलेला इन्व्हेस्टर त्याच्या हातातून निघून जाईल. मला नाईलाजानं तिकडे जावं लागलं. आणि तिथं गेल्यावर इन्व्हेस्टर आलाच नव्हता, बरोबर? बरं, त्यांना इन्व्हेस्टर कोण आहे याचं नाव सांगितलं का? म्हणजे मीटिंगच्या नावाखाली तुम्हाला बोलवणं, मुद्दामहून तुमच्या साडीवर ज्यूस सांडणं आणि तुम्हाला खोलीमध्ये डांबून ठेवणं, हा सगळा त्याच्या प्लॅनचा भाग होता. हे सांगितलं होतं तेव्हा जर नीट चौकशी केली असती त्याची तर आज हा दिवसच आला नसता. धैर्य, मी नीट चौकशी केली होती आणि त्याने मला सांगितलेलं की तो भाऊंचा स्टुडंट आहे आणि म्हणून मी. मग एवढं ओरडून सांगायची काय गरज आहे? हळू आवाजात सांगितलं तरी समजतं मला. चांगलंच कळतंय मला कधी काय करायचं असतं ते. त्या सावीला या प्रकरणात कसं गुंडाळायचं हेही मला चांगलं माहिती आहे. पण ही केस जर तुम्हाला तुमच्या बाजूने वळवायची असेल ना मॅडम, तर सावीच्या सगळ्यात मोठ्या ताकदीला तिच्यापासून दूर ठेवायला लागेल. तिचा नवरा धैर्य मुजुमदार